पोरांना शाळेला सुट्टी लागल्यानंतर ना गावाकडची आठवण येते. म्हटलं चला तनिषला आता सुट्टी लागली शाळेला, त्यामुळे 10-15 दिवस का होईना पण गावाकडे जाऊन येऊ. सकाळी 5:30 वाजता घरातून निघालेलो होतो आणि इतकं छान वातावरण होतं ना, सकाळ सकाळी अजिबात ट्रॅफिक वगैरे नसतं, त्यामुळे ना आम्ही घरातून लवकरच निघालेलो होतो. जेजुरीवरून चाललेलं आणि त्याच्यानंतर ना इथं गड दिसला जेजुरीचा, त्यामुळे म्हटलं चला गाडीतून का होईना पण छान असं दर्शन घेऊया. सकाळी काही खाऊन आलो नव्हतं, त्यामुळे एक गाडीतच भूक लागलेली होती, म्हणून म्हटलं चला लाडू आणि चिवडा थोडासा खाऊन घेऊया. ह्या पोरांना एक सकाळी लवकर उठवलं होतं, त्यामुळे हे दोघंजण असं काहीतरी झोपी गेलेले होते. त्याच्यानंतर रस्त्यावरती जांभळं वगैरे विकायला होती, ती थोडीशी घेतली आणि मग परत आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो होतो. तनीच्या पप्पांनी चहा घेतलेला होता, या दोघांनी मिसळ घेतलेली होती. मी म्हटलं चला इडली घेऊया, तर इडलीला अजिबात चव नव्हती. असं वाटत होतं की 2 दिवसाची शिळी इडली ना गरम करून दिलेली होती का काय. त्याच्यानंतर फायनली आम्ही सांगलीमध्ये पोहोचलो आणि सांगलीमध्ये ना बॅट विकायला ठेवले होते रस्त्यावरती. तर तनिषनं बघितल्यानंतर ना जबरदस्तीनं गाडी उभा करून ना बॅट विकत घेतलेली होती. त्याच्यानंतर पुण्यासारखं सांगलीमध्ये अजिबात ट्रॅफिक नसतं, त्यामुळे आम्ही पटकन घरामध्ये पोचलेलो. घरी येताच इथं केशर आंबं विकायला ठेवलेलं होतं. घरी पोचलो आणि त्याच्यानंतर थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि ते मग जेवण वगैरे करून घेतलं आणि लास्टला 2-2 मस्त असं सगळ्यांनी केशर आंब्याचा स्वाद घेतला. जेवण वगैरे झाल्यानंतर ना इथं थोडंसं जाळी वगैरे लागलेली होती. ह्या रूममध्ये जास्त कोण येत नाही, त्यामुळे इथं थोडंसं धूळ वगैरे साचलेली, म्हणून साफसफाई करून घेतली. संध्याकाळच्या वेळेला या दोघांनी परत केशर आंब्याचा स्टॉल लावलेला होता. त्याच्यानंतर ह्या 4-5 जणांचं ना मस्त असं गप्पा मारत तिथं पत्ते खेळायचं चालू होतं. आमचा संध्याकाळचा स्वयंपाक चालू होता. इथं आमरस, गवारीची भाजी, चपाती आणि भजी असं काहीतरी जेवण होतं. सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला. परत मग सगळ्यांनी मिळून गप्पा मारत जेवण वगैरे करून घेतलं. तर गावाकडे आल्यानंतर हे मला छान वाटतं की सगळ्यांच्या संघांना व्यवस्थित गप्पा मारत वगैरे जेवण वगैरे करता येतं. चला तर माझा व्हिडिओ इथे संपू दे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.